स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये मागच्या सेशन मध्ये आपण बघितलं वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक मोटर. सो इलेक्ट्रिक मोटर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल इफ अ करंट कॅरिंग कंडक्टर इज प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड. जेव्हा आपण एक करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस करतो मॅग्नेटिक फील्ड मध्ये, इट एक्सपिरियन्सेस अ फोर्स. तो जो करंट कॅरिंग कंडक्टर आहे तो एक्सपिरियन्स करतो फोर्स. आणि सेम प्रिन्सिपल वर वर्क करेल आपलं गॅल्व्हनोमीटर. आता बघू शकता गॅल्व्हनोमीटर मध्ये वर्क करेल सेम प्रिन्सिपल ऍज दॅट ऑफ इलेक्ट्रिक मोटर. आता यामध्ये दिसतात असतील तुम्हाला टू टर्मिनल्स. गॅल्व्हनोमीटरची एक सिंपल डायग्राम घेतली आपण आणि या टू टर्मिनल्सच्या अक्रॉस कनेक्ट केला तो करंट. आता करंट मेजरिंग साठी यूज होईल गॅल्व्हनोमीटरचा. यामधून करंट पास केल्यानंतर येथे तुम्हाला दिसत असेल एक पॉइंटर आणि मधात असेल 0 रीडिंग. हा पॉइंटर जो आहे हा बोथ साइडने डिफ्लेक्ट करेल. बघू शकता गॅल्व्हनोमीटरचा जो पॉइंटर आहे हा बोथ साइडने डिफ्लेक्ट करेल आणि मधात जे रीडिंग असेल ते असेल 0. आणि जेव्हा याच्या अक्रॉस कुठलेही करंट कनेक्टेड नसेल हे जे रीडिंग आहे हे असेल 0 वर. आणि जेव्हा आपण यातून पास केला इलेक्ट्रिक करंट, बघू शकता हा जो इलेक्ट्रिक करंट पास केलेला आहे हा इलेक्ट्रिक करंट पास होईल टू द कॉइल. याच्या मधात कनेक्टेड असेल एक कॉइल आणि हा जो कॉइल आहे हा प्लेस केलेला असेल मॅग्नेटिक फील्डच्या अक्रॉस, सिमिलर टू दॅट ऑफ द इलेक्ट्रिक मोटर. आता बघू शकता मॅग्नेटिक फील्डच्या मधात याला कॉइलला प्लेस केल्यानंतर यातून पास केला तो इलेक्ट्रिक करंट आणि हा जो कॉइल असेल हा पुन्हा कनेक्ट केला जातो पॉइंटरला. आणि हा जो कॉइल आहे हा करेल आता रोटेट ड्यू टू पासिंग ऑफ इलेक्ट्रिक करंट, जे आपण बघितलं इलेक्ट्रिक मोटर मध्ये. जेव्हा या कॉइल मधून आपण इलेक्ट्रिक करंट पास करू हा कॉइल रोटेट करेल आणि जेव्हा हा कॉइल रोटेट करेल तेव्हा तुम्हाला पॉइंटर डिफ्लेक्ट होताना दिसेल. म्हणजेच जेव्हा आपण या टर्मिनल्स मधून करंट पास करू हा जाईल कॉइल पर्यंत, कॉइल मध्ये करंट गेल्याने तो कॉइल रोटेट होईल आणि हा कॉइल सोबत कनेक्टेड असेल हा पॉइंटर. आणि जेव्हा कॉइल रोटेट होईल तेव्हा पॉइंटर करेल डिफ्लेक्ट. मीन्स याचं जे रोटेशन आहे हे प्रोपोर्शनल असेल टू द डिफ्लेक्शन ऑफ पॉइंटर. जेव्हा जेव्हा कॉइल रोटेट करेल तेव्हा तेव्हा पॉइंटर डिफ्लेक्ट करेल. आता बघू शकता यामधून पास केला होता आपण इलेक्ट्रिक करंट, त्यामुळे दिसलं आपल्याला डिफ्लेक्शन. आणि त्यानंतर डायरेक्शन ऑफ करंट. डायरेक्शन ऑफ करंट बोथ साइडला दाखवला, मीन्स रोटेशनवर डिपेंड असेल डायरेक्शन ऑफ करंट. आणि असेल गॅल्व्हनोमीटर. ह्या दाखवते डायरेक्शन ऑफ करंट ऍज वेल एज रीडिंग ऑफ करंट. किती करंट पास झालेला आहे त्यासोबतच डायरेक्शन ऑफ करंट काय असेल हे वर्किंग आहे गॅल्व्हनोमीटरचं टू मेजर द करंट. आणि सेम प्रिन्सिपल वर वर्क करतील आपले व्होल्टमीटर अँड एममीटर. एममीटर अँड व्होल्टमीटर सुद्धा वर्क करतात सेम प्रिन्सिपल वर ऍज दॅट ऑफ द गॅल्व्हनोमीटर. सो नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आपल्याला इंट्रोड्यूस केलं ग्रेट सायंटिस्ट मायकल फॅरेडे यांनी इन द इयर 1831. आता आपण वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक मोटर समजून घेतलं, ज्यामध्ये आपण कॉइल मधून पास करतो करंट आणि त्यामुळे तो कॉइल करतो रोटेट. मीन्स इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्शन आपण करतो मेकॅनिकल एनर्जी मध्ये. आता सिमिलर असेल बट बघू शकता आता आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन बघायचं असेल तर आपण एक एक्सपेरिमेंट घेऊ, त्यावरून आपल्याला इझिली लक्षात येईल. तर इथे बघू शकता एक इरेक्ट पोझिशन मध्ये आपण घेतलेला आहे मॅग्नेट. दॅट इज इरेक्ट मीन्स स्टँडिंग पोझिशन मध्ये एक मॅग्नेट घेतला आहे आणि त्याच्या अक्रॉस मध्ये बघू शकता एक कंडक्टर असेल आणि त्या कंडक्टरला और एक कॉइल असेल. या कॉइलला आपण करणार आहे मूव्ह. तर सुरुवातीला जर बघितलं आपण इलेक्ट्रिक मोटर मध्ये तर इलेक्ट्रिकल मोटर मध्ये आपण करंट पास करतो आणि करंट पास केल्यानंतर कॉइलची मुवमेंट होते. आता आपण अपोजिट करणार आहे. आता आपण कॉइलची मुवमेंट करणार आहे आणि त्यानंतर बघणार आहे की आपल्याला करंट मिळतो का. मीन्स अपोजिट टू दॅट ऑफ द इलेक्ट्रिक मोटर. आणि हे आपल्याला इंट्रोडक्शन दिलं होतं मायकल फॅरेडे यांनी. मीन्स इलेक्ट्रिकल मोटरच्या अपोजिट जर केलं आपण तर आपल्याला लक्षात येईल आपल्याला मिळेल करंट आणि त्यालाच म्हणू आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तर बघू शकता इरेक्ट पोझिशन मध्ये एक मॅग्नेट घेतलेला आहे आणि त्याच्या अक्रॉस मध्ये बघू शकता एक कॉइल असेल. आता कॉइल मूव्ह करू आपण ए टू बी. बघू शकता एक कॉइल घेतला आणि कॉइल मूव्ह करू आपण ए पासून तर बी पोझिशन मधून. मीन्स कॉइल मध्ये मुवमेंट आणलेली आहे. सो सुरुवातीला आपल्याला कॉइलला मूव्ह करावं लागेल आणि कॉइलच्या मुवमेंटमुळे आपल्याला लक्षात येईल त्याला कनेक्ट केला आपण गॅल्व्हनोमीटरला आणि गॅल्व्हनोमीटर मध्ये आपल्याला पाहायला मिळतील रीडिंग्स. गॅल्व्हनोमीटर असेल आणि गॅल्व्हनोमीटर मध्ये आपल्याला पाहायला मिळतील रीडिंग्स ऑफ करंट. मीन्स जेव्हा कॉइलची मुवमेंट केली, कॉइलला जेव्हा मूव्ह केलं इन द प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. बघा मॅग्नेटिक फील्ड प्रेझेन्स असेल आणि त्या प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड मध्ये कॉइलला जर मूव्ह केलं तर आपल्याला मिळेल करंट. आणि हे आपल्याला इंट्रोड्यूस केलं होतं मायकल फॅरेडे यांनी अपोजिट टू दॅट ऑफ द इलेक्ट्रिक मोटर. इलेक्ट्रिक मोटर मध्ये आपण करंट पास करतो आणि त्यानंतर कॉइलची मुवमेंट होते.
आता इथं आपण अपोजिट केलं, कॉइलची मुवमेंट केली आणि त्यामुळे आपल्याला पाहायला मिळेल इलेक्ट्रिक करंटचं प्रोडक्शन. आणि याच करंटला म्हणतो आपण इंड्यूस करंट. जो करंट प्रोड्यूस होतो ड्यू टू मुवमेंट ऑफ कॉइल इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड, त्याला म्हणतो आपण इंड्यूस्ड करंट. आणि हे आपल्याला इंट्रोड्यूस केलं तर मायकल फॅरेडे यांनी इन द इयर 1831 मध्ये. सो इलेक्ट्रिक मोटरचे एक्झॅक्ट अपोजिट असेल. आणि इथे जर बघितलं आपण तर इथे असेल चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. आता जसं आता बघू शकता ए पोझिशनला जर एक मॅग्नेटिक फील्ड असेल तर ती मॅग्नेटिक फील्ड बी पोझिशनला गेल्यानंतर चेंज होईल. सो ड्यू टू चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड यामध्ये प्रोड्यूस होईल करंट आणि यालाच म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता बघू शकता जर तुम्ही कॉइल सेम पोझिशनला ठेवला, समजून घ्या कॉइल एच पोझिशनला ठेवला तुम्ही, कॉइलची मुवमेंट न करता आता तुम्ही जर मॅग्नेट घेतलेला आहे बघा, इरेक्ट पोझिशन मध्ये जो मॅग्नेट घेतलाय, मॅग्नेटची जर मुवमेंट केली, सुरुवातीला आपण काय केलं तर कॉइल घेतला, कॉइलची मुवमेंट केली आणि त्यामुळे पाहायला भेटलं की आपल्याला करंट प्रोड्यूस होताना आणि त्या प्रोड्यूस करंटला आपण म्हटलं इंड्यूस्ड करंट. सिमिलरली तुम्ही काय केलं तर कॉइल घेतला, कॉइलला ठेवलं तुम्ही स्टेशनरी पोझिशनला, मीन्स कॉइलची पोझिशन चेंज न करता आता तुम्ही चेंज करताय मॅग्नेटची पोझिशन. सो मॅग्नेट जर पोझिशन चेंज केलं बघा, वर नेला आणि त्यानंतर पुन्हा खाली आणला, नॉर्थ पोल साऊथ पोल, पुन्हा वर नेला पुन्हा खाली, पुन्हा वर पुन्हा खाली, तर यामध्ये लक्षात येईल तुम्हाला कॉइलच्या अक्रॉस जे प्रोड्यूस होत आहे ते प्रोड्यूस होत आहे चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. आणि चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमुळे इथे प्रोड्यूस होईल करंट आणि या प्रोड्यूस करंटला म्हणतो आपण इंड्यूस करंट आणि या प्रॉपर्टीला म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आणि सेम प्रिन्सिपलवर वर्क करताना दिसेल तुम्हाला तुमचं इलेक्ट्रिक जनरेटर. जो इलेक्ट्रिक जनरेटर असेल तो वर्क करेल सेम प्रिन्सिपलवर. आता बघू शकता इलेक्ट्रिक जनरेटर तुम्ही बघितले असेल, जसं वेडिंग्स मध्ये असतात, वेडिंग्स मध्ये जर बघितलं तर तिथे तुम्हाला इलेक्ट्रिक जनरेटर पाहायला मिळेल. सो इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये आपण डिझेल टाकलं, डिझेलवर वर्क करणारे जनरेटर असतात, डिझेलचा यूज करून, डिझेल इंजिनचा यूज करून तिथे जो कॉइल असेल त्याला रोटेट केला जाते इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सो आपण इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये डिटेलमध्ये बघू. सध्या आपण बघून घेऊ. फॉर एक्झाम्पल नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असेल आणि हा कॉइल असेल, हा कॉइलचा रोटेशन केला जाते युझिंग द डिझेल जनरेटर. हा कॉइल जर रोटेट केला तर हा लक्षात येईल तुम्हाला चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेल ड्यू टू रोटेशन आणि रोटेशनमुळे चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केली तर यामध्ये प्रोड्यूस होतं करंट आणि त्याला म्हणतो आपण इंड्यूस करंट. इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये आपण डिटेलमध्ये बघू. त्यानंतर आणखी एक्झाम्पल बघू आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन साठी. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन साठी नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू शकतो. तर बघा सोलेनॉइड कॉइल घेतलाय आणि सोलेनॉइड कॉइलच्या अक्रॉस मध्ये ठेवलेला आहे एक कॉइल, मीन्स सोलेनॉइड कॉइल सोबत प्लेस केलेला आहे कंडक्टर ऑफ कॉइल. आता बघा सोलेनॉइड ऍक्ट करता ऍज अ मॅग्नेट व्हेन एव्हर देयर इज पॅसेज ऑफ करंट. आता बघा याला कनेक्ट केलं अक्रॉस द बॅटरी, अक्रॉस द बॅटरी कनेक्ट केलं एका कॉइलला तर त्यातून पास होईल इलेक्ट्रिक करंट आणि त्यामुळे प्रोड्यूस होते मॅग्नेटिक फील्ड. आता ही जी मॅग्नेटिक फील्ड असेल बघू शकता की सध्या ओपन असेल तर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार नाही, आपल्याला की करावं लागेल क्लोज. की जेव्हा क्लोज केले यातून पास होईल इलेक्ट्रिक करंट आणि त्यामुळे प्रोड्यूस होते मॅग्नेटिक फील्ड. आता जेव्हा चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं काय म्हणणं आहे तर जर चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड असेल तर प्रोड्यूस करते इलेक्ट्रिक करंट. तर बघू शकता हे बॅटरीच्या अक्रॉस मध्ये कनेक्ट केल्यानंतर की क्लोज केल्यानंतर यामध्ये प्रोड्यूस होईल मॅग्नेटिक फील्ड. आता मॅग्नेटिक फील्ड जे प्रोड्यूस केले आहे त्याच्या अक्रॉस मध्ये असेल एक कॉइल आणि पुन्हा ह्या कीला ओपन अँड क्लोज केलं जाईल. फर्स्ट कीला क्लोज केलं त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाली आणि त्या मॅग्नेटिक फील्डच्या अक्रॉस मध्ये आला कॉइल. पुन्हा त्या कीला ओपन केलं, मॅग्नेटिक फील्ड डिक्रीज करेल, पुन्हा प्लेस केलेला आहे कॉइलला त्याच्या अक्रॉस मध्ये आणि या कीला क्लोज अँड ओपन केलं जातं कंटिन्युअसली. सो क्लोज केल्यानंतर प्रोड्यूस होईल मॅग्नेटिक फील्ड, ओपन केल्यानंतर पुन्हा मॅग्नेटिक फील्ड कमी होईल, पुन्हा क्लोज केल्यानंतर प्रोड्यूस होईल मॅग्नेटिक फील्ड, पुन्हा ओपन केल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड कमी होईल आणि त्यामुळे तुम्हाला पाहायला भेटेल इथे चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. सो चेंजिंग मॅग्नेटिक फील्डच्या अक्रॉस मध्ये जर आपण कॉइल ठेवला असेल तर तो प्रोड्यूस करेल करंट आणि त्यालाच म्हणतो आपण इंड्यूस करंट आणि तो करंट तुम्हाला मेजर करायला मिळेल गॅल्व्हनोमीटर नुसार. सो चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाली आपल्या सोलेनॉइड कॉइल मध्ये ड्यू टू ओपन अँड क्लोज ऑफ की आणि त्यामुळे कॉइल मध्ये प्रोड्यूस झालेला दिसेल तुम्हाला करंट आणि यालाच म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ड्यू टू चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोडक्शन ऑफ करंट और इंड्यूस करंट प्रोड्यूस और इंड्यूस करंट पाहायला मिळेल और प्रोड्यूस करंट पाहायला भेटेल ड्यू टू चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. और याला आणखी एक वेने करू शकतो की क्लोज करून करंट जो आहे तो इन्क्रीज और डिक्रीज केला. आता फर्स्ट करंटला केला इन्क्रीज, आता करंट जर इन्क्रीज कराल तर मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज होईल, पुन्हा करंटला डिक्रीज केलं तर मॅग्नेटिक फील्ड विल डिक्रीज.
अँड इंक्रीज अँड डिक्रीज ऑफ करंट मुळे तुम्हाला पाहायला भेटेल चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड इन द सोलेनॉइड कॉइल. सो चेंजिंग मॅग्नेटिक फील्डच्या अक्रॉस मध्ये पुन्हा कॉइल असेल. आता करंटला फर्स्ट इन्क्रीज केलं पुन्हा डिक्रीज केलं, फर्स्ट इन्क्रीज केलं पुन्हा डिक्रीज केलं, तर इथे प्रोड्यूस होईल चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. आणि त्या चेंजिंग मॅग्नेटिक फील्डच्या अक्रॉस मध्ये तुम्ही ठेवलेला असेल कॉइल, तर इथे पाहायला भेटेल तुम्हाला चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड मुळे प्रोडक्शन ऑफ करंट और इंड्यूस करंट तो मेजर कराल तुम्ही गॅल्व्हनोमीटर मध्ये. सो एक वे असेल की तुम्ही की ओपन अँड क्लोज करून याच्या अक्रॉस मध्ये चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड बघू शकता, और तुम्ही करंट इंक्रीज और डिक्रीज करून चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड बघू शकता आणि त्यामुळे तुम्हाला पाहायला भेटेल इंड्यूस करंट. अनदर वे असा असेल की तुम्ही करंट फिक्स करून दिला, त्यानंतर की क्लोज केली, करंट फिक्स आहे, की पण क्लोज आहे, त्यानंतर हा जो कॉइल असेल हा टुवर्ड्स द सोलेनॉइड न्यायचा, त्यानंतर अवे फ्रॉम द सोलेनॉइड, टुवर्ड्स द सोलेनॉइड अँड अवे फ्रॉम द सोलेनॉइड. आता मॅग्नेटिक लाईन्स ज्या आहेत त्या टुवर्ड्स द सोलेनॉइड जास्त असतील आणि अवे फ्रॉम द सोलेनॉइड कमी असतील. आपण बघितलंय जसजसं आपण सोलेनॉइड पासून दूर जाऊ तसतसं मॅग्नेटिक लाईन्स कमी होत जातात. जसं तुम्ही मॅग्नेट पासून दूर जाल मॅग्नेटिक लाईन्स और मॅग्नेटिक फोर्स कमी होत जातो आणि जेव्हा जवळ जाल मॅग्नेटिक फोर्स वाढत जातो. पुन्हा टुवर्ड्स द कॉइल गेलो, अवे फ्रॉम द कॉइल, टुवर्ड्स द सोलेनॉइड कॉइल, अवे फ्रॉम द सोलेनॉइड कॉइल. त्यामुळे तुम्हाला पाहायला भेटेल चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड आणि चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड मुळे पुन्हा पाहायला भेटेल प्रोडक्शन ऑफ करंट और प्रोड्यूस करंट और इंड्यूस करंट इन द गॅल्व्हनोमीटर. सो 3 वेज आहे युजिंग सोलेनॉइड. आपण बघू शकतो चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड मुळे प्रोड्यूस झालेला दिसेल आपल्याला करंट आणि यालाच म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आणि सेम प्रिन्सिपल वर वर्क करताना दिसेल तुम्हाला तुमचं इलेक्ट्रिक जनरेटर. इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये सुद्धा कॉइलची मुवमेंट केला जाते आणि कॉइलची मुवमेंट केल्यानंतर त्यामध्ये प्रोड्यूस केला जातो करंट, जे आपण डिटेल मध्ये बघू टॉपिक इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये. सध्या यानंतर आपण बघू फ्लेमिंग्स राईट हँड रूल. सो नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे फ्लेमिंग्स राईट हँड रूल. सो फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलला सिमिलर असेल. इन फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आपण यूज केला आपला लेफ्ट हँडचा, तर राईट हँड रूल मध्ये आपल्याला यूज करावं लागेल राईट हँड. सो बघू शकता थंब, त्यानंतर इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर असे आपण 3 फिंगर्स घेऊ आणि यांना असं स्ट्रेच करू की ते असले पाहिजे एकमेकांसोबत परपेंडिक्युलर. मीन्स या दोघांमध्ये परपेंडिक्युलर, त्यानंतर हे दोघं असले पाहिजे परपेंडिक्युलर आणि हे सुद्धा असले पाहिजे परपेंडिक्युलर. स्ट्रेच 3 फिंगर्स ऑफ अवर राईट हँड सच एज थंब, index finger and middle finger as they are perpendicular to each other. Means एकमेकांसोबत असलेले perpendicular. If thumb gives the direction of motion of conductor, means thumb चा डायरेक्शन देत असेल मोशन ऑफ कंडक्टरची, त्यानंतर इंडेक्स फिंगर डायरेक्शन देत असेल मॅग्नेटिक फील्डची, तर आपला जो मिडल फिंगर आहे तो डायरेक्शन देईल इंड्यूस करंटची. मीन्स बघू शकता तुम्ही आता थंब जो असेल, थंब डायरेक्शन देत असेल आपल्याला मोशन ऑफ कंडक्टर, थंब डायरेक्शन देत असेल आपल्याला मोशन ऑफ कंडक्टर, मोशन ऑफ कंडक्टर देत असेल आपल्याला थंब. तर बघू शकता थंबने डायरेक्शन दिली आहे मोशन ऑफ कंडक्टरची. त्यानंतर इंडेक्स फिंगर, जर इंडेक्स फिंगर डायरेक्शन देत असेल आपल्याला मॅग्नेटिक फील्डची, बघून घ्या डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड दॅट इज इंडेक्स फिंगर. बघून घ्या डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड जर देत असेल आपल्याला, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड जर देत असेल आपल्याला इंडेक्स फिंगर, इंडेक्स फिंगर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड देत असेल, तर जो आपला मिडल फिंगर आहे बघू शकता मिडल फिंगर डायरेक्शन देईल आपल्याला, मिडल फिंगर डायरेक्शन देईल आपल्याला डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट. जो आपला मिडल फिंगर आहे तो डायरेक्शन देईल आपल्याला इंड्यूस करंटची. सो बघून घ्या, जर थंब डायरेक्शन देत असेल मोशन ऑफ कंडक्टरची, इंडेक्स फिंगर डायरेक्शन देत असेल मॅग्नेटिक फील्डची, तर जो मिडल फिंगर आहे तो डायरेक्शन देईल आपल्याला इंड्यूस करंटची. मिडल फिंगर तो डायरेक्शन देईल आपल्याला इंड्यूस करंटची. बघून घ्या, बघू शकता फ्लेमिंग्स राईट हँड रूल.